नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं. त्या बैलाने दाखवून दिलं तो काय चीज आहे, त्याला का म्हटलं जातं या बैलगाडा शहर क्षेत्रामध्ये. गुलालाचा बेताज बादशाह. कुठलंही मैदान असू द्या, त्या मैदानामध्ये गुलाल हा मिळवतोच. आणि त्याचे स्टार पण असे आहेत की तो या बैलगाडा शहर क्षेत्रामध्ये एक टॉपच्या रँकिंगचा बैल आहे. आपण बोलतोय या बैलगाडा शर्यत क्षेत्रामधील खूप मोठं नाव अजित शेठ जगताप कारोंडे यांचा हिंद केसरी, पंचम हिंद केसरी चिक्याबद्दल काय कमबॅक केले या चिक्याने. सगळ्या महाराष्ट्राला वाटलं थोडंसं चिक्याचं आत्ता मध्यंतरी थोडासा बॅड पॅच चालू होता, परंतु त्या बॅड पॅचमधून माहिती होतं त्याला कसं निघायचं. आणि त्याने सिद्ध केलं स्वतःला की ज्या वेळेस त्याच्यावरती प्रश्नचिन्ह उभं राहील तो पळूनच उत्तर देईल. आणि त्याने पळूनच उत्तर दिलं आहे. काय म्हणजे मित्रांनो बघा, या बैलगाडा शहर क्षेत्रामध्ये एक असा नंदी आहे टॉपचा की त्याचं मैदानामध्ये गेल्यानंतर विनिंग प्रिडिक्शन जे आहे, आपण म्हणतो ना, एक जिंकण्याचा अंदाज 3 फेऱ्याच्या मैदानामध्ये हा फायनलला राहू शकतो मैदानामध्ये गेल्यानंतर. असा हा चिक्या 90% म्हणजे मी वारंवार सांगतोय 90% तरी याचा चान्सेस असतात की हा फायनलला राहणारच. फायनलमध्ये कितीही नंबर कळू पण तो फायनलमध्ये राहणारच हा चिक्या अजित शेठ यांचा. काल निमसोडमध्ये मैदान पार पडलं. निमसोडमध्ये गटाला चिक्या आणि विशाल शेठ यांचा गोल्याभाई ही गाडी पळाली. आणि गोल्याभाईसुद्धा एक चांगला नामांकित नंदी आहे विशाल शेठ यांचा. त्याने सुद्धा स्वतःला सिद्ध केलं की तो सुद्धा काय करू शकतो. आणि या दोघांनी काल गट काढला. सेमीला महारथी होते, तिथंही सेमी काढला. फायनलला सुद्धा महारथी होते त्या ठिकाणी. तरीही या जोडीने खूप चांगलं स्पीड पकडून त्या ठिकाणी 1 नंबरचं जो मान आहे तो पटकवला. बाकीचे सगळी नंदी त्या ठिकाणी चांगले पळाले. सचिन होता हिंद केसरी, चतुर्थ हिंद केसरी सचिन होता, त्यानेसुद्धा चांगली कामगिरी केली. हिंद केसरी बैलगाडा शहर क्षेत्रामध्ये चटणी भाकरीचा पैलवान घरनिकेकरांचा राजा होता, तोसुद्धा चांगला पळाला. या बैलगाडा शहर क्षेत्रामध्ये पेटकरांचं नाव संबंध महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचवणार असा MM नारायणचा राजासुद्धा होता, तोसुद्धा चांगला पळाला. मोराळे मैनीकरांचा सम्राट हा सुद्धा चांगला पळाला. चांद उर्फ चंद्या हा सुद्धा चांगला पळाला. खूप चांगले नंदी नामांकित त्या ठिकाणी होते, ते सुद्धा चांगले पळाले. अशीच कामगिरी करत राहू द्या प्रत्येक नंदी. परंतु या चिक्याचं वैशिष्ट्य मित्रांनो म्हणजे सांगायचं म्हटलं तर तुम्हाला थोडंसं काही लोकांनी त्याला कमी लेखला. कमी लेखला म्हणजे कुठल्याही नंदीला कमी लेखायचं नसतं. आणि जर त्याला कमी लेखलं तर तो काय करू शकतो, त्याने ते काल सिद्ध केले चिक्यानं अजित शेठ यांच्या. त्याच्या पायाला थोडीशी जखम आहे मित्रांनो अजित शेठ यांच्या चिक्याच्या. म्हणजे पाय असा थोडासा सुचतोय. मी चर्चा केली मालकांशी नक्की काय प्रॉब्लेम काय होतोय नक्की. तर त्यांनी सांगितलं थोडीशी पायाला जखम आहे. ती जखम जी आहे ती 2 महिने ते 3 महिने लागणार आहे बरी होण्यासाठी. म्हणजे पायावरती सूज आहे, परंतु ती सूज जी आहे ती ज्यावेळेस बैल पळेल त्यावेळेस ती वसरणार आहे असं पण सांगितलं जातं डॉक्टरांकडून. आणि आठवड्याच्या 10 दिवसाच्या गॅपने चिक्याला पळवायला सांगितलेलं आहे. म्हणजे बघा, बैल इंजर्ड असूनसुद्धा या बैलाने दाखवून दिले तो काय करू शकतो. आणि खरंच खूप मोठी व्यक्ती या बैलगाडा शहर क्षेत्रामध्ये मनाने अशी अजित शेठ जगताप. काय बोलूया व्यक्तीबद्दल. कुठल्याही मैदानामध्ये असो एक मान सन्मान त्या ठिकाणी देणारच अशी व्यक्ती आहे अजित शेठ जगताप. आणि खरंच काल पाहिजे होते मैदानामध्ये अजित शेठ. काल डोळ्यामध्ये अश्रू आले असते त्यांच्या, कारण की कमी लेखला जरा चिक्याला. खूप लोकांनी कमी लेखला. ऐन टायमिंगला पैरे चिक्याचे सुद्धा मोडण्यात आले होते. परंतु ज्या नंदीमध्ये धमक असते ना, त्याला जर हलका जरी पैरा असेल ना कुठल्याही मैदानामध्ये तरी तो काही करू शकतो. परंतु हलका पैरा काल नव्हता. गोल्याभाईसुद्धा काय बारका नंदी नाही. परंतु मी एक एक्झाम्पल दिलं मी तुम्हाला की चिक्या या बैलगाडा शहर क्षेत्रामधील एक स्टार आहे.
आणि तो स्टार काय करू शकतो ते काल समजले सगळ्यांना. आणि अशीच कामगिरी चिक्या जो आहे तो करत राहावा आणि गुलालाचा संघर्ष जो आहे तो संपवला चिक्याने. कमबॅक केले चिक्याने आणि तयारी ठेवा. आता हिंद केसरीचं मैदान येतं आहे, माळशिरसचं मोठा धप्पा असणार आहे चिक्याचा.